नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब शहरात सकल कळंबकरांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कळंब उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समाजसेवेचा संदेश देत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल कळंबकरांच्या वतीने कळंब उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यात आली. उपस्थितांनी रुग्णांना धीर देत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या उपक्रमात सकल कळंबकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार सर, रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी बांधव, मराठा बांधव, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुग्णांना फळांचे वाटप करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे फळे वाटप करून एक सामाजिक उपक्रम एक चांगल्या पद्धतीने साजरा करा असा जरांगे पाटलांचा आदेश होता. त्या आदेशान्वये गरजू रुग्णांना फळे वाटप करून आज मराठा समाजाच्या वतीनं मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस, जो जन्मदिवस मनोजदादांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर आणि आरोग्यांना अनाथ आश्रमामध्ये, अनाथ विद्यालयामध्ये रुग्णांना, विद्यार्थ्यांना फळ वाटून हा कार्यक्रम आज आम्ही साजरा करतो आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावोगावी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. तरी परत एकदा या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं, सकल बांधवांच्या वतीनं मी मनोजदादांच्या दीर्घ आयुष्य मिळावो यासाठी जिजाऊ चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आज संघर्ष योद्धा, मराठ्यांचं काळीज मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे. जरांगे पाटलाच्या विषयी नाव काय आहे ह्या हिंदुस्थानाच्या, भारताच्या नकाशावर ते कोण आहेत याबाबत सगळ्या देशामध्ये चर्चा झाली. असा आज मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि कळंबकरांच्या वतीनं आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळ वाटप, बिस्किट वगैरे रुग्णांना देऊन त्या रुग्णांच्या आशीर्वादानं आमच्या मराठ्यांच्या काळीज संघर्ष योद्धा यांना बळ मिळावं म्हणून आज सर्व समाजाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी फळ वाटप केलेलं आहे. त्यामुळं आज समाजाच्या वतीनं मनोजदादा जरांगे पाटील यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. काही वर्षापासून अत्यंत लोकप्रिय असणारे संघर्ष योद्धा, ज्याने मराठी समाजासाठी आरक्षणाचं जे काम आहे ते आत्तापर्यंत कुणीही करू शकलं नाही, एवढं ताकदीनं ताकदीनं करणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं आयुष्य निष्कंठ आणि सुखी जावं, त्यांच्या आयुष्याला भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि दीन दुबळे, अनाथ, गोर, गरीब अशा रुग्णाला फळ वाटप करून त्यांचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचं बळ त्यांच्या आयुष्याला सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि म्हणून त्यांचं आयुष्य पुढं दीर्घायुष्य, तुम जीवो हजारो साल और साल के दिन हो 50,000, त्यांचं आयुष्य हजारो वर्षापर्यंत चांगल्या स्वरूपात त्यांना जगता यावं म्हणून त्यांना बळ मिळावं ही सदिच्छा. जिल्हा रुग्णालय येथे मराठा योद्धा आणि ज्यांनी
आरक्षणासाठी या ठिकाणी मोठी चळवळ उभी केली आहे आणि जे काम इतक्या वर्ष महाराष्ट्र झाल्यापासून झालेलं नाही ते काम त्यांनी आपल्या ताकदीनं, आपल्या संघटन कौशल्यानं, आपल्या निर्धारानं या ठिकाणी करून दाखवलं आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना दीर्घायुष्य लाभावं. त्यांना आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे काही रुग्ण आहेत, जे काही अनाथ आहेत, जे काही अपंग आहेत, त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी तर आहेतच, परंतु हे जे सर्वसामान्य गरीब बहुजन समाजाची जी मुलं आहेत, त्यांच्या आरक्षणासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत. त्यांना त्या कामामध्ये एक बळ मिळावं, ताकद मिळावी आणि त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य मिळावं अशी शुभकामना या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. मनोज भाऊ जरांगे पाटील त्यांचा आज 1 ऑगस्टला वाढदिवस आहे आणि तो साजरा आम्ही फळे वाटप करून केलेला आहे. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांना आरोग्य लाभो व त्यांच्या ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी जे हातात घेतलेले काम हे परिपूर्ण हो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. जे मराठा भूषण आहेत, ज्याने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रक्ताचं पाणी करून दीनदलित गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांना ज्ञानाचे व शिक्षणाचे दारे उघडे करून देण्यासाठी अमरण उपोषण गेली 3 वर्षापासून करत आहेत व सरकारला दारेवर धरून प्रमाणपत्र घेऊन त्यांना त्यांचं हक्क मिळवून देत आहेत. त्यांच्या आयुष्याला दीर्घ आयुष्य लाभ यासाठी आम्ही सर्व सकल मराठा समाज बांधव यांनी रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जरांगे पाटील यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव हीच आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत.